नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर आहे. सलग मोबाईल घेऊन बसलात तर त्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे. पण तरीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी या मोबाईलच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम घेऊन आलेलो आहोत. या वेगळ्या उपक्रमाचं नाव आहे पीयूची वही. संगीता बर्वे लिखित या पीयूच्या वहीचं अभिवाचन आम्ही तुमच्यासाठी या सुट्टीमध्ये करणार आहोत. पीयूची वही या पुस्तकाला 2022 मध्ये साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे एका लहान मुलीने लिहिलेली रोजनिशी. सुट्टीत उन्हात हिंडायचं नाही या आदेशानंतर तिनं रंगवली घरातली एक खिडकी. स्वतः रंगवलेल्या खिडकीतून तिला सापडत गेलेलं एक नवं अनोखं जग. खिडकीबाहेरची झाडं, झाडावरचे पक्षी, पक्षी निरीक्षणातून निर्माण झालेली निसर्गाची आवड, केलेली भटकंती, स्वतःहून केलेले काही प्रयोग आणि यातून तिला लागलेला स्वतःतील निर्मिती क्षमतेचा शोध. मुलांना स्वतःतील सृजनशीलतेची ओळख करून द्यायला लावणारी ही आहे पीयूची वही. आपल्याभोवती पसरलेलं जग हळूहळू ओळखीचं करून घेणाऱ्या पीयूच्या या दैनंदिनीमधून आपल्याला विलक्षण आनंद मिळणार आहे. पीयूची वही वाचून अशी दैनंदिनी आपणही लिहायला हवी असं तुम्हाला वाटेल. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ओढ लावणारं मराठीतलं हे दुर्मिळ लेखन आपण सर्वांनी या निमित्ताने ऐकायचं आहे. हे अभिवाचन आपल्यासाठी सादर करणार आहेत एटी झांबरे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आदरणीय श्री ए.एन. पाटील सर, आदरणीय श्री निर्मल चतुर सर, आदरणीय श्री डी.ए. पाटील सर, आदरणीय श्री पराग राणे सर, आदरणीय सौ मनीषा जयकर मॅडम आणि आदरणीय सौ सुचेता बावस्कर मॅडम. तेव्हा आम्ही सादर करत आहोत तुमच्यासाठी खास पीयूची वही या पुस्तकाचं अभिवाचन.